बातमी पुण्यातून आहे। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या। प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक नसते, त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय कसं जमणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। इंधन बचतीची सुरुवात मंत्र्यांनी स्वतःपासून करावी अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली आहे। तर पुण्यातल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सगळीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते अशी तक्रार पुण्यातल्या नागरिकांनी केल्याचं पाहायला मिळालं। तर बचतीची सुरुवात मंत्र्यांनी स्वतःपासून करावी अशी प्रतिक्रिया सुद्धा पेट्रोल पंपावर रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांनी दिली आहे। तर पुण्यात पेट्रोल पंपावरची ही दृश्य आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं की इंधनाचा कमीत कमी वापर करा आणि सार्वजनिक वाहतुकीवरती जास्तीत जास्त भर द्या, असं खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं। सध्या आपण पुण्यातल्या एका पेट्रोल पंपावरती आहोत। स्वतःपासून चालू करायला पाहिजे। स्वतःपासून चालू केलं, देश स्वतःपासून चालू करत। स्वतः इमानात त्याच्यात खर्च लोक सांगतात, आपल्याला काही माहित नाही। हे आता हे पैसे परवडत नाही आम्हाला तेवढे पगार बी भेटत नाही, तरी आम्ही 500 घाबरून उद्या बंद होईल का, हे होईल का, पेट्रोल भरतात। नेते लोक गाड्या वगैरे घेऊन फिरतात, 40 गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये असतात। मग हे कशासाठी? नेहमी जनतेतच मरण का? गाड्या म्हणजे एक अविभाज्य घटक बनलेला आहे, त्यामुळं त्याचा वापर करणं हे तितकंच गरजेचं ठरलेलं आहे। त्यामुळं मोदींनी जे आवाहन केलं आहे ते तितकंसं वापर करणं किंवा ते अंमलात आणणं शक्य नसल्याची सुद्धा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।